नरकातील स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांनी आणखी एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केलेला आहे। संजय राऊत यांनी रवींद्र वायकरांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबत हा गौप्यस्फोट केलेला आहे। रवींद्र वायकर कुटुंबासह मातोश्रीवरती येऊन ढसाढसा रडलेले होते असा दावा या पुस्तकातून करण्यात आलेला आहे। ईडी विरोधात लढण्याचं आणि तुरुंगात जाण्याचं बळ माझ्यात नाही, मला आत्महत्या करावी लागेल असं देखील वायकर हे मातोश्रीवर येऊन बोललेले होते। वायकरांची अवस्था पाहून उद्धव ठाकरे देखील हतबल झालेले होते असा दावा देखील राऊतांनी या पुस्तकातून केला आहे। दरम्यान रवींद्र वायकर यांच्याबाबत संजय राऊत यांनी या पुस्तकातून काय दावा केलेला आहे ते देखील आपण पाहूयात। रवींद्र वायकर आणि त्यांचे कुटुंबीय हे मातोश्रीवर येऊन रडलेले होते अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे। माझ्या तुरुंगात जाण्याचं बळ नाही, ईडीशी लढण्याचं धैर्य देखील माझ्यात नाही, मी मरून जाईन नाही तर मला आत्महत्या करावी लागेल असं देखील रवींद्र वायकर मातोश्रीवर बोलल्याचा दावा राऊतांनी केलेला आहे। वायकरांनी निराश आणि निर्वाणीची भाषा सुरू केलेली होती। वायकरांची अवस्था पाहून तेव्हा उद्धव ठाकरे देखील हतबल झालेले होते असा दावा देखील संजय राऊतांनी या पुस्तकात केला आहे। अखेर वायकर हे शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झाले असं या पुस्तकातून म्हणण्यात आलेलं आहे। त्याच क्षणी त्यांच्यावरील सर्व गुन्हे हे मागे घेतले गेले असा दावा देखील राऊतांनी केलेला आहे। याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे हे खोटे होते असा आरोप देखील या पुस्तकातून संजय राऊत यांनी केला आहे। दरम्यान या संपूर्ण विषयावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय ते देखील आपण पाहूयात। त्यांनी जे पुस्तक लिहिलंय ते म्हटले की मी 100% सत्य लिहिलेलं आहे आणि अजूनही मी लिहिणार होतो पण त्यामुळे धमाका झाला आहे। मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे। कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही, त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही। त्यांनी असंही म्हटलंय की त्यांचं सोडून द्या, तुम्ही ते कोण आहे, ते कोणी खूप मोठे नेते आहेत का? तर महायुती ही जी आहे सोबत निवडणूक लढणार आहे का आगामी? मी कालच सांगितलं की महायुतीमध्येच लढेल। अपवादात्मक स्थितीत आम्ही वेगवेगळे लढलो तरी सामंजस्याने वेगळे लढू। एखाद्या महानगरपालिकेत किंवा एखाद्या जिल्हा परिषदेत वेगळं लढावं लागलं तरी सामंजस्य असेल, पण ओव्हरऑल आमची महायुतीच असेल। डीजी लोन 2 वर्षापासून रखडलेले पोलीस विभागाने नाही दिले आहेत, ऑलरेडी चालू केले। थँक्यू सर।